लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूने पूर्वीला आणि आजीला रंगेहात पकडलेलं असतं. भावनाने दागिने चोरलेलेच नाहीत तर पूर्वीनेच हे कारस्थान केलेलं आहे, ज्यामध्ये भावना मॅडमला उगीचच अडकवलेलं आहे. त्याच्यामुळं आता पूर्वी आणि आजी चांगले वठणीवर आलेले असतात. आज पूर्वीला तर सिद्धूने घरातनं हकलूनच दिलेलं असतं. त्यामुळे आता भावनावरचा जो काही चोरीचा आळा आलेला असतो तो पूर्णपणे बरा झालेला असतो आणि सिद्धूने भावनाची निर्दोष मुक्तता केलेली असते. हे पाहून आजीला प्रचंड वाईट वाटलेलं असतं, पण आजीचा नाईलाज झालेला असतो, कारण की सिद्धूने पुराव्यासहित हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानंतर आता सिद्धू भावनाकडे बेडरूममध्ये आलेला असतो आणि सिद्धू भावनाला म्हणतो की भावना मॅडम, माझी तुम्हाला एक खूप कळकळीची विनंती आहे. तर आज पार्टी ऑफिसमध्ये माझा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही माझी बायको म्हणून माझ्यासोबत यावं. हे ऐकल्यावर मात्र भावना लगेचच सिद्धूला नकार देते. ती त्याला म्हणते की सिद्धिराज, अहो, तुम्ही माझी आज चोरीच्या आरोपातनं तुम्ही मला मुक्त केलेलं आहे, त्याबद्दल खरं तर मी तुमची खूप आभारी आहे. परंतु मी तुमच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये अजिबात येऊ शकत नाही, कारण की मला माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे. बॉसने मला आज अर्जंट बोलवलेलं आहे. तुमच्यासोबत यायला मला आवडलं असतं, पण मला मीटिंग खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं आय एम सॉरी, मी तुमच्यासोबत सत्काराच्या कार्यक्रमात येऊ शकत नाही. तर प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही घरातल्या सर्वांना घेऊन जा. आणि मग सिद्धूचा चेहरा पडलेला असतो. आता काय, सिद्धिराजला भावना यावी असं वाटत असतं, पण भावनाने स्पष्टपणे सिद्धूला नकार दिलेला असतो. भावना हे चुकीचं करतीये की बरोबर करतीये? भावनाने नेमकं सत्काराच्या कार्यक्रमात जायला हवंय का? हे मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.